नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर डांगरे आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज आपण क्लास 9चा प्रॅक्टिस सेट 6.2 तो बघणार आहोत. यामध्ये प्रश्न दिलेला आहे, रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर. म्हणजे सर्कलची जी रेडियस आहे ती झाली 10 सेंटीमीटर. देन आर टू कॉर्ड ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर. ज्या दोन कॉर्ड दिलेल्या आहेत आपल्याला त्यांची लेंथ दिलेली आहे 16 सेंटीमीटर आणि म्हटलेलं आहे आपल्याला व्हॉट विल बी द डिस्टन्स ऑफ दोज कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे आपल्याला या सेंटर पासून ते या कॉर्ड पर्यंतचा डिस्टन्स आपल्याला काढायचा आहे. रेडियस म्हटलं तर रेडियस आहे ओ बी आणि ओ डी सुद्धा काय झाला, रेडियस झाला. आणि आपल्याला अंतर काढायचं आहे ओएम पासून. ओएम काढा किंवा ओएन काढा, दोन्ही जरी काढले तरी चालेल, कारण त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे. जे स्टेटमेंट आहे की देअर आर टू कॉर्ड ऑफ लेंथ, आणि जे काही कॉर्ड दिलेली आहे या कॉर्डचं जे अंतर आहे किंवा ह्या कॉर्ड जे आहे, जी कॉर्ड दिलेली आहे पहिली ए बी आणि दुसरी सी डी दिलेली आहे, ह्या काय तर इक्वी डिस्टन्स आहे. आणि या दोघांचं सुद्धा काय लेंथ दिलेली आहे 16 सेंटीमीटर. म्हणजे ए बी सुद्धा 16 आणि सी डी सुद्धा 16. मग सर्वात पहिले आपण जे दिलेलं आहे ते लिहून घेऊया. सर्वात पहिले लेट द सेंटर ऑफ सर्कल बी ओ. ओ काय झाला, आपला सेंटर झाला. अजून काय दिलेलं आहे, अँड लेट सेग ए बी अँड सेग सी डी बी द गिवन कॉन्ग्रंट कॉर्ड झाल्या. अजून काय दिलेलं आहे तर सेग ओ एम हा परपेंडिक्युलर आहे. कशावर आहे, सेग ए बी वर आहे. या सोबत सोबत अजून एक सेग आहे जी सेग ओ एन आहे, ही सुद्धा परपेंडिक्युलर आहे. कशावर आहे, सी डी वर आहे. आणि याच्यामुळे काय झालं की ते कोलिनियर आहे, म्हणजे एका सरळ रेषेत आहे. ए एम डी आणि सी एन डी हे काय झाले, एका रेषेमध्ये असलेले पॉइंट झाले. अजून काय म्हटलेलं आहे, त्यांनी जी माहिती दिलेली आहे ती कोणती आहे तर ओ बी. ओ पासून तर बी पर्यंत ही झाली रेडियस. आणि जर ओ पासून बी पर्यंत रेडियस आहे तर ओ पासून डी पर्यंत सुद्धा काय झाली, रेडियस झाली. तर ओ डी सुद्धा काय झाली, आपली रेडियस आहे. आणि ह्या दोन्ही रेडियस आहे, या दोघांचीही व्हॅल्यू किती दिलेली आहे, 10 सेंटीमीटर. त्याचसोबत सोबत त्यांनी दिलेला आहे ए बी. ए बी काय आपली कॉर्ड आहे. आणि अजून एक कॉर्ड जी आहे ती आहे सी डी. या दोन्ही कॉर्डची लेंथ त्यांनी काय सांगितली आपल्याला, 16 सेंटीमीटर. ठीक आहे. मग आपण एक लाईन लिहू शकतो जी आपण प्रत्येक प्रश्नात लिहिली आहे, परपेंडिक्युलर. कारण आपल्याला काय करायचं आहे, हाफ काढायचा आहे. म्हणजे कॉर्डची जी हाफ लेंथ आहे किंवा अर्धा कॉर्ड आपल्याला काढायचा आहे. तर म्हणून आपण ही लाईन प्रत्येकामध्ये लिहिली आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड. अर्थात आपल्याला माहितच आहे की एक परपेंडिक्युलर एका कॉर्डवर, या पूर्ण कॉर्डवर जर एक परपेंडिक्युलर आला तर तो परपेंडिक्युलर काय करतो तर नेमका त्या कॉर्डला हाफ हाफ पोर्शन मध्ये काय करतो, डिवाइड करतो. म्हणजे एम बी हा काय झाला, हाफ झाला. कशाचा झाला तर एबीचा झाला. आणि एबी किती दिलेली आहे आपल्याला, 16 दिलेली आहे. म्हणजे याचं आन्सर किती येईल आपल्याला, 8 सेंटीमीटर. आणि 8 सेंटीमीटर काय झाली आपली एम बी झाली. त्याचप्रमाणे आपण परत मग आपल्याला एम बी मिळाली. आणि एम बी मिळाल्यानंतर मग काय म्हणू आपण, बाय पायथागोरस थेरम न आपण जसं आकृतीमध्ये दिलेलं आहे काय दिली, एम बी. एम बी दिली झाली आपली 8. आणि रेडियस जो सांगितला आहे तो आहे आपला 10. म्हणजेच काय, एक राईट अँगल ट्रायंगल जो दिसून राहिला जो आहे ओ एम बी, यामध्ये दोन साईड दिलेल्या आहे, तिसरी साईड काढायची आहे. आपण नेहमी तिसरी साईड काढली पायथागोरस थेरम न. तर मग पायथागोरस थेरम अप्लाय कुठे होतो तर इन राईट अँगल ट्रायंगल मध्ये हा अप्लाय होतो, हे आपल्याला माहिती आहे. इन राईट अँगल ट्रायंगल, ट्रायंगल कोणता आहे ओ एम बी, यामध्ये बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम आपण थेरम लागू करू, थेरम अप्लाय होईल इथं. ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर. व्हॅल्यू ठेवून देऊ, ओबी ची व्हॅल्यू आहे 10 स्क्वेअर, ओ एम आपल्याला काढायचा आहे, त्याचसोबत सोबत एम बी ची व्हॅल्यू आहे 8 स्क्वेअर.
10चा स्क्वेअर झाला 100, ओएम जसाच्या तसा, 8चा स्क्वेअर झाला 64 तिकडे पाठवून देऊ, ते होतील 100 मायनस 64 इज इक्वल टू ओएम स्क्वेअर. आणि 100 मधून 64 गेले ते राहतात 38 काय झाला आपला ओएम स्क्वेअर झाला, आणि ओएम काय होईल तर 6 होईल, म्हणजे आपल्याला ओएम मिळाला. आता आकृतीमध्ये ओएम आपण जर आकृती बघितली तर आकृतीमध्ये ओएम जेवढा आहे तेवढाच काय येणार आहे, ओएन राहणार आहे. ओएम मिळाला आपल्याला 6, म्हणजे ओएन सुद्धा किती राहणार आहे आपला 6 सेंटीमीटर. म्हणून आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो, देअरफॉर सिमिलरली ओएम इज इक्वल टू ओएन हे किती राहणार आहे 6 सेंटीमीटर. आणि शेवटची लाईन आहे आपली, आपल्याला विचारलं काय डिस्टन्स आहे कुठपर्यंत, कॉर्ड पर्यंत, कॉर्ड सेंटर पासून तर कॉर्ड पर्यंत, तर लिहून टाकू आपण द डिस्टन्स ऑफ गिवन कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल इज 6 सेंटीमीटर. चला तर मग दुसरा क्वेश्चन बघूया. दुसरा क्वेश्चन मध्ये म्हटलेलं आहे इन अ सर्कल विथ अ रेडियस 30 सेंटीमीटर. आता सर्कल आहे आणि याची रेडियस जी आहे ती ओ पासून, सेंटर आपला ओ पासून बी पर्यंतची रेडियस आहे, आणि ही दिलेली आहे 13 सेंटीमीटर. 2 कॉर्ड आर इक्वल. ह्या जे 2 कॉर्ड दिसत आहे ए बी आणि सी डी हा काय इक्वल आहे, आणि ह्या इक्वल असून त्या सेंटर पासून तर त्या कॉर्ड पर्यंतचा डिस्टन्स आपल्याला याच्यात दिलेला आहे ते 5 सेंटीमीटर, आणि फ्रॉम द सेंटर. ठीक आहे. फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. ही जी लेंथ आहे ती आपल्याला काढायची आहे. आता एक ट्रायंगल कन्सिडर केला, तर जो ओ एम बी नावाचा जो ट्रायंगल आहे, या ट्रायंगल मध्ये बघा 90 डिग्रीचा अँगल आहे, राईट अँगल ट्रायंगल आहे, 2 साईड दिलेले आहे, तिसरी साईड फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर डायरेक्ट पायथागोरस थेरम आपण इथं अप्लाय करू शकतो. पण त्या अगोदर आपल्याला आकृतीमध्ये जे जे दिसत आहे ते लिहिणार आहोत आपण. काय काय दिसत आहे, लेट द सेंटर माहित आहे आपल्याला, सेंटर काय आहे तर सेंटर ऑफ सर्कल जो आहे तो काय आपला ओ. त्यानंतर अजून एक दिसत आहे लेड सेग ए बी अँड सेग सी डी हे काय आहे 2 बी कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत. अजून काय दिसत आहे तर अजून दिसत आहे सेग ओ एम हा परपेंडिक्युलर आहे सेग ए बी वर, आणि याच प्रकारे अजून एक सेग ओ एन हा सुद्धा काय परपेंडिक्युलर आहे कशावर आहे सेग सी डी वर. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेली आहे. त्यांनी एक इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, काय दिलेली आहे त्यांनी, फक्त रेडियस ऑफ द सर्कल असं म्हटलेलं आहे, असा शब्दाचा वापर केला. रेडियस ऑफ द सर्कल इज तो किती दिलेला आहे 30 सेंटीमीटर. प्रश्नामध्ये आकृती नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आकृती आपण दिलेल्या माहितीच्या नुसार आपण ती काय केलेली आहे ड्रॉ केलेली आहे. त्यानंतर इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल तो ट्रायंगल आहे ओ एम बी बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. थेरम इथं अप्लाय होईल ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस एम बी स्क्वेअर. व्हॅल्यू ठेवून देऊ. ओबी ची व्हॅल्यू आहे 30 म्हणून 30चा स्क्वेअर, त्याच्यानंतर ओएम ची व्हॅल्यू आहे 5 5चा स्क्वेअर प्लस एम बी म्हणजे ची आपली हाफ ऑफ कॉर्ड ती आपल्याला काढायची. ठीक आहे. 13चा स्क्वेअर 169 इज इक्वल टू 25 आणि एम बी स्क्वेअर. आता इकडं प्लस 25 आहे, त्या बाजूने जर गेले तर ते काय होतील -25, म्हणून 169 मायनस 25 इज इक्वल टू काय होऊन जाईल एम बी स्क्वेअर. आणि 169 मधून जर 25 गेले तर आन्सर येते 144 इज इक्वल टू एम बी स्क्वेअर. आता एम बी किती मिळेल आपल्याला, तर एम बी मिळेल 12. कारण का बरं, कारण 144 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे तर 12चा आहे. त्याचनुसार आता आपल्याला हाफ ऑफ लेंथ मिळाली, म्हणजे एम बी ची व्हॅल्यू मिळाली. आकृतीत जर बघितलं आपण तर एम बी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, जी मिळाली आपल्याला 12, आणि आपल्याला काढायची आहे ए पासून तर बी पर्यंतची व्हॅल्यू. आता एम बी जर 12 असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे ए पासून बी पर्यंत ती किती राहणार आहे
24. का बरं? कारण रेडियस हाफ ऑफ कॉर्ड आहे, तर कॉर्ड जर ही हाफ जी कॉर्ड आहे ती जर डबल केली तर 12च्या डबल किती होतील? 24. पण ते लिहिताना आपल्याला थोडा वेगळ्या प्रकारात लिहावं लागते, ते लिहिणार आहोत आपण. नाव द परपेंडिक्युलर शब्दांमध्ये लिहावं लागेल फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द chord bisect the chord MB is equal to half of AB. आणि MB किती आहे? तर MB आहे 12 आणि हाफ ऑफ AB 2 जर इकडे गेला तर काय होतील? 12 into 2 is equal to MB आणि therefore MB is equal to किती झाले? 24. म्हणजेच काय? तर लेंथ ऑफ कॉर्ड काय झालं? 24. लेंथ ऑफ म्हणजे आपण एक लिहू शकतो MB AB जर 24 आहे तर AB च्या सारखीच काय झाली? CD सुद्धा झाली. मग CD किती सुद्धा होईल? ती पण काय होईल? 24. मग शेवटची लाईन लिहू आपण लेंथ ऑफ each chord of the circle ते किती होईल? 24 सेंटीमीटर. तिसरा एक क्वेश्चन बघूया. यामध्ये आपल्याला सेग PM अँड सेग PN, PM बघा आणि PM बघा, हे काय? दोन कॉर्ड आहेत. ह्या कॉन्ग्रंट कॉर्ड सांगितलेले आहेत आपल्याला. त्यासोबत काय सेंटर दिलेला आहे त्यांनी, तो दिलेला आहे C. शो दॅट द रे PC P पासून C पर्यंत इज अ बायसेक्टर. ही जी PC लाईन गेलेली आहे ना, ही बायसेक्टर आहे. कशाची आहे? ते NPM या अँगलची ती बायसेक्टर आहे. ते आपल्याला शो करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण काय केलं? तर सर्वात पहिले आपण ड्रॉ केली एक सेग जी होती CM नावाची आणि अजून एक केली जी होती सेग CN नावाची. ठीक आहे, बघा CN ही डॉट डॉट लाईन जी दिसत आहे ना, ती आपण स्वतःच्या मताने ड्रॉ केली आणि ड्रॉ केल्यानंतर मग काय झाला? एक ट्रायंगल मिळाला आपल्याला. दोन ट्रायंगल मिळाले, एक CPM आणि एक दुसरा ट्रायंगल मिळाला जो होता CPN. अशा प्रकारचे काय झाले? दोन ट्रायंगल झाले. आता या दोन ट्रायंगल मध्ये आपण साइड इक्वल दाखवून देऊ, कॉन्ग्रंट दाखवून देऊ. सेग PM ही काय आहे? ही कॉन्ग्रंट आहे सेग PN या साइडच्या. त्यासोबत अजून एक साइड आहे जी आकृतीमध्ये दिसून राहिली PC, ही काय झाली? कॉन्ग्रंट झाली. ही कशाची झाली? तर सेग PCच्या PC बघा, PC आणि PC हे काय झाल्या? कॉमन साइड झाल्या, म्हणून आपण काय त्या कॉन्ग्रंट दाखवून दिल्या. त्यासोबत अजून एक म्हणू शकतो आपण सेग CM बघा, ही काय झाली? कॉन्ग्रंट झाली. कशाच्या झाली? तर ही सुद्धा CN म्हणजे हे MC किंवा CM ही CN च्या काय झाली? कॉन्ग्रंट झाली. आणि यामुळे आपण असं म्हणू शकतो की बाय कोणती टेस्ट? यस टेस्ट नुसार काय झालं? हे कॉन्ग्रंट झाले आणि आपण लिहू शकतो ट्रायंगल CPM हा कॉन्ग्रंट आहे. कशाच्या? तर ट्रायंगल CPN च्या. आणि अँगल CPM हा कॉन्ग्रंट झाला CPN च्या. आणि याच्यावरून आपण अशा प्रकारे म्हणू शकतो की रे PC इज द बायसेक्टर ऑफ अँगल NPM. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला प्रॅक्टिस सेट पूर्णपणे आपण सोडवलेला आहे.